नमस्कार. माझं पुस्तक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण वाचणार आहोत गोष्ट पैशा पाण्याची. लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे. भाग 26. वेळीच ओळखा पुढचा धोका. पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला तरी कधी कधी त्यात आपण फसतो किंवा अनावधानाने चुका होतात. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक वेळी दक्ष राहणे खूप गरजेचे असते. पैशांचे खेळ सोपे नसतात. माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठे परेशभाई परिचय झाला साधारणपणे 17-18 वर्षांपूर्वी. त्यांच्या काही हीटिंग प्रोसेसमध्ये त्यांना नवे बदल करायचे होते, म्हणून कंपनीने मला एनर्जी ऑडिट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले. स्वभाव अत्यंत बोलका आणि हुरहुन्नरी. नॉन टेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारकाईने लक्ष देणार. परेशभाईचा जन्म मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटुंबातील. हायस्कूलपासून शिक्षण करतच वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियमाप्रमाणे बी.कॉम केले आणि 1-2 वर्षात छोटासा गाळा घेऊन स्वतःचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय वाढवताना मोठ्या कंपन्यांसोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपूर वापर करत त्यांचे वेंडर झाले. त्यांच्या समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. त्यांच्या वडिलांचे दुकानही सुरूच होते, त्यामुळे इकडे चांगला जम बसवला. त्यांनी एकाचे 2, दोनाचे 3 आणि पुढे सलग 4 ठिकाणी एका मोठ्या कंपनीसाठी जॉब वर्क करायला सुरुवात केली. हे सर्व ते एक हाती सांभाळत असत. मी त्यांना त्यांच्या दुसऱ्या फॅक्टरीच्या वेळी भेटलो. ते अगदी आजपर्यंत आमचे तसेच संबंध आहेत. मी खेडेगावातून येऊन मुंबईत हातपाय मारतोय हे त्यांना फार आवडायचे. माझे इंग्लिश व मराठीवरील प्रभुत्व त्यांना खूप आवडायचे. माझ्यासोबत बोलताना ते मुद्दामहूनच मराठीत बोलायचे. त्यांच्या मराठीच्या गोडीने मला त्यांच्या गुजरातीकडे आकर्षित केले. आज मला जी काही थोडीफार गुजराती भाषा समजते व थोडीफार बोलता येते त्यात त्यांचा वाटा सिंहाचा. पुढे मी व्यवसाय सुरू केल्यानंतरही बऱ्याच वेळा आमच्या भेटीगाठी व्हायच्या. तसा आमच्या व्यवसायाशी त्यांचा फार काही संबंध नव्हता, पण दोघांनीही तो जिव्हाळा जपला. ते बऱ्याचदा नव्या मशीन खरेदी करताना माझा सल्ला घ्यायचेच. त्यांची बिनधास्त बेधडक वृत्ती ही मलाही भुरळ पाडायची. 4-5 वर्षांपूर्वी परेशभाई ज्या कंपनीचे काम करायचे त्या पेरेंट कंपनीचे मोठे एक्सपान्शन केले. त्यासोबतच यांनाही मोठा प्लांट टाकायला सांगितला. परेशभाईंनी स्वतः जवळची सर्व पुंजी लावली. भली मोठी जागा, मोठमोठ्या मशीन्स आणि भव्यदिव्य साजेशी फॅक्टरीही टाकली. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांना हवी ती मदत करायचो. त्यांची प्रत्येक मशीन मी टेक्निकल क्लिअरन्स दिल्याशिवाय त्यांनी घेतली नाही. प्रोजेक्ट खूपच मोठा होता, परंतु परेशभाईंचा एकंदर इतिहास पाहता त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल शंका असण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सर्वच निर्धास्त होतो. आमच्या एका उपकंपनीकडूनही त्यांनी काही मशीन्स खरेदी केल्या, त्यामुळे आपसुकच आम्हीही जोडले गेलो होतो. साधारण 2015 मध्ये संपूर्ण फॅक्टरी तयार झाली. पूजा पार पडली. ट्रायल्स झाल्या. 6 महिने 2 तासच फॅक्टरी चालायची. मी बऱ्याचदा यावर चिंता व्यक्त करायचो. परेशभाई मात्र एकदम आत्मविश्वासाने सर्व ठीक होईल म्हणत दिवस काढत होते. तणाव तर त्यांनाही होताच, पण ते दाखवत नव्हते. पुढे अचानक पेरेंट कंपनीतील मॅनेजमेंट बदलली. नव्या मॅनेजमेंटने सर्व प्रोसेस स्वतःच्या कारखान्यात इन हाऊस करण्याचा बोर्ड मीटिंगमध्ये ठराव पास केल्याने परेशभाईंवर समस्यांचा डोंगरच कोसळला. मुंबईतील पहिली 4 युनिट्स ही महाकाय कंपनी आणि सर्व काही या एकाच कस्टमर भोवती होते. मोठ्या कंपनीच्या आजूबाजूलाही असे दुसरे युनिट नव्हते ज्यांचे हे काम करू शकतील. ते गांगरून गेले. BP, शुगर इतकेच काय, एक हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला. पण नवी मॅनेजमेंट बदली नाही. 4 पैकी 3 युनिटला टाळे लागले. महाकाय युनिटची तर आता अवस्थाही पाहवत नाही. बँकांचे हप्ते थांबले. त्यांनी नवे जुने लोन केले. सर्व मार्ग वापरले. समाजाकडून घेतलेले कर्ज, काही जमिनी, गाळे विकून फेडले. तरीही बँकांच्या कचाट्यातून सुटका होत नाहीये. एक युनिट कसेबसे एका शिफ्टवर आप्तस्वकीय मित्रांच्या आधाराने सुरू आहे. गेल्या 4 वर्षात तर सगळी रयाच गेली. कोण बरोबर, कोण चूक हा प्रश्नच नाही. खरे तर त्यांच्या रक्तातच उद्योग व्यवसाय, पण ते आंधळ्या विश्वासावर राहिले. एकाच कंपनीच्या जीवावर 5-5 फॅक्टरीज टाकल्या. खरे तर खूप पूर्वी त्यांनी इतरही काही क्लायंट जोडायला हवे होते, परंतु त्यांचे सबकॉन्शियस माइंड निवांत झाले होते. अगदी अवस्थाच मुळात धोकादायक असते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचा प्लांट टाकताना हा फेल झाला तर काय याची कोणतीच योजना आणि उत्तर नव्हते. मित्रहो,
पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा अनुभव असला, काळजी घेतली, अभ्यास केला, तरी कधी कधी त्यात आपण फसतोच. त्यामुळे सर्व रक्कम एकाच ठिकाणी कधीच गुंतवायची नसते. मग ती शेअर मार्केटमधील गुंतवणूक असो, जमिनीशी निगडीत व्यवहार असो, वा अशी पेरेंट कंपनी किंवा एकाच बँकेतील FD वा अन्य गुंतवणूक. या सर्वांची परिणती म्हणून त्यांना आज एवढ्या कष्टाने बनवलेल्या सोन्यासारख्या फॅक्टरी रूपी दागिन्यांची विक्री करावी लागली. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक वेळी दक्ष राहणे खूप गरजेचे असते. पैशांचे खेळ सोपे नसतात. आता पुढची गंमत ऐका. आमचे परेशभाई शांत होतील का? तर कधीच नाही. त्यांचा DNA व्यावसायिक वृत्तीचा. एवढे सगळे होऊनही भाई पुन्हा कामावर यायला लागले आहेत. मला म्हणतात, पेरेंट कंपनीच्या नाकावर टिच्चून उभा राहणार. बँकेकडून पुन्हा कर्ज घेतले, नवी जागा घेतली. परेशभाई राखीतून भरारी घेतील. यात मला काहीच शंका वाटत नाही. आपले मराठी लोक बुद्धिमत्ता, शिक्षण, कष्ट, प्रामाणिकपणा यात जागतिक दर्जाचे आहेत. झोकून काम करण्याच्या वृत्तीचा मात्र अभाव जाणवतो. असे मोठे संकट, रिस्क असेल तर आपली मंडळी थोडे मागे सरकतात. दुसरे कोणी करावे, आपण सपोर्ट करू असे धोरण पत्करतात. जग जिंकायचे असेल तर आपली ही कार्यसंस्कृती बदलायला हवी. भाग 27. संकटे आणि नवीन संधी. संकटे आली की आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो. सहसा दुसऱ्यांनाच प्रश्न विचारायला लागतो. त्याऐवजी अशा वेळी शांतपणे उत्तर शोधायचे. फक्त समोर दिसतोय त्या प्रश्नापलीकडे पाहायला शिकायचे. नवा मार्ग हमखास सापडतो. व्यवसायाच्या अगदी सुरुवातीला आमचे ठराविक असे 1-2 खूप मोठे आणि महत्त्वाचे ग्राहक होते. आजही ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बॉस बदलून आले. महिनाभर होऊन गेला तरी ते भेट टाळत होते. मला ते अगदी स्पष्ट जाणवतही होते. तासनतास त्यांच्या ऑफिसच्या बाहेर मी वाट पाहत बसायचो. त्यांना ते दिसायचेही, पण ते वेळ द्यायचे नाहीत. आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी ते अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव आमच्याकडे होता. तो अगदी भारतातल्या मोठमोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता. व्यावसायिकदृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो. तरीही काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते. नजरानजर झाली तरी ते माझ्याकडे इतक्या तुच्छतेने बघायचे की माझीच मला लाज वाटायची. मी ओशाळून जायचो. तिथले ऑफिस बॉय, रिसेप्शनचे लोकही मला हसायचे. पूर्वी एक तरुण उद्योजक म्हणून जे लोक रिस्पेक्ट करायचे तेच लोक त्यांचे साहेब बदलले म्हणून लगेच त्यांच्यासारखे झाले होते. हळूहळू मला काय कळायचे ते कळले होते. माझ्यासमोर खूपच मोठा पेच होता. कारण नवीन व्यवसाय, छोटे का होईना, पण एक वर्कशॉप होते. ऑफिस घेतलेले, कामगार वाढवलेले, नव्या मशीन्स घेतलेल्या आणि आता या रोजच्या अपमानाने एक अस्वस्थता आली होती. तो अपमानही सहन करत होतो. पण हाती काहीच लागत नव्हते. समोर फक्त अंधार दिसत होता. त्या कंपनीतील इतर बऱ्याच जणांना फोन लावले, पण काही उपयोग झाला नाही. आत्तापर्यंत आपल्यासोबत असे का होईल याचा कधी विचारच केला नव्हता. प्रामाणिकपणे फक्त काम काम आणि काम करणे हाच ध्यास होता. आता मात्र वेगळा विचार करण्याचीही वेळ आली होती. आम्ही आहे ते मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान वापरून दुसऱ्या 2 क्षेत्रात इंडस्ट्री व्हर्टिकल्स वेगाने प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू केले. सलग 5-6 दिवस तर मी घरीच गेलो नाही. लोकांचे स्किल बिल्डिंग, ट्रेनिंग झाले. पुढे काही नव्या ऑर्डर्सही घेतल्या. त्या 15-20 दिवसात 2 नव्या देशांचा शोध लागला म्हणा. मला आता आत्मविश्वास वाढला होता आणि पुढच्या काही ठोस योजनाही तयार झाल्या. त्यातीलच एका योजनेचा भाग म्हणून मी परत एकदा त्याच साहेबांना फोन केला आणि भेटीची वेळ मागितली. आश्चर्य म्हणजे लगेचच अर्ध्या तासाच्या आत भेटायला ये असे ते म्हणाले. तो तसा 45 ते 50 मिनिटांचा प्रवास. पण मी स्वतः ड्रायव्हिंग करत अत्यंत वेगाने त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो आणि 5 मिनिटे आधीच त्यांच्या केबिन बाहेर उभा राहिलो. मनातल्या मनात नक्की काय करायचे ते ठरले होते. तब्बल 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी बोटाच्या इशाऱ्याने मला आत बोलावले आणि परत एकदा माझ्याकडे एकदम तुच्छतेने पाहत अगदी अपमानकारक टोनमध्ये, आमच्याकडे लोकांना काही अक्कल नाही, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर मिळत होत्या. आता इथून पुढे तुम्ही L1 सर्वात स्वस्त असाल तरच या कंपनीत यायचे, अन्यथा नाही, असे ते एका दमात बोलले. आता माझा नंबर होता. मी आपल्यासोबत काम करू नये अशीच तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला योग्य वाटेल तिथून काम करून घ्या. मी हाताने माझे व्हिजिटिंग कार्ड सरकवले आणि पुढे म्हटले, जर काही अडचण आली तर हे माझं कार्ड.
मला केव्हाही परत बोलवा, मी नक्की येईन. कारण या कंपनीने गेले 1.5 वर्ष मला माझ्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबालाही सांभाळले. माझ्या या अनपेक्षित थंड शांत प्रतिक्रियेनंतर ते साहेब अचानक अस्वस्थ झाले. तसा मी क्षणाचाही विलंब न करता म्हटले, सर, आपल्या आत्ता सुरू झाले असलेल्या किंवा यापूर्वी झालेल्या कामांचीही काळजी करू नका. मी ती पूर्ण करून देईनच आणि पुढेही आपल्याला कायम सर्व्हिस देईन. खरे तर ही मीटिंग माझ्यासाठी सर्वात निर्णायक होती. साहेबांना काय बोलावे ते समजत नव्हते. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मी तेवढ्यात माझी खुर्ची सरकन मागे सरकवून उठलो, शेक हँडसाठी हात पुढे केला आणि नम्रपणे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहून स्मित हास्य केले. आता त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट जाणवत होता. त्यांना खरोखरच घाम फुटला होता. मी असे काहीतरी म्हणेन याचा त्यांना तीळमात्रही अंदाज नव्हता. ते खाडकन उभे राहिले आणि एकदम जोरात ओरडले, ही कसली पद्धत? असे कसे तुम्ही जाऊ शकता, माघारी फिरू शकता? आता अचानक आम्ही काय करू? वरिष्ठांना काय सांगू? आमच्याकडे तर अजून पर्यायी व्यवस्था सुद्धा केलेली नाही. आम्ही खूप मोठ्या संकटात पडू. तुम्ही आम्हाला यावेळी मदत केलीच पाहिजे. त्यांचा हा असला अवतार पाहून मी सन्मानपूर्वक त्यांच्या डोळ्यात पाहून पॉज घेत हलकेच म्हणालो, बसा. आता आपण शांतपणे बोलूया. आता मला माझी योजना सफल झाल्याची जाणीव स्पष्टपणे साहेबांच्या घाबऱ्या चेहऱ्यावर दिसत होती. खरे पाहता मी हे सर्व जाणीवपूर्वक केले होते. त्यासाठी आमच्या सर्व टीमची पूर्वतयारीही जोरदार होती. मानसिक शांतता, कष्ट करायची तयारी, प्रत्यक्ष कृती आणि त्याला सुबुद्धीची जोड असेल तर 10 दिशा तुम्हाला मोकळ्या असतात. अपमान आणि एखाद्याने केलेले दुर्लक्ष हे तुम्हाला नवी ऊर्जा, नव्या कल्पना देऊन जातात. आपण त्याकडे नवी संधी म्हणून पाहिले तर काहीच अशक्य नाही. मी तर अगदी मनापासून त्यांचा कायम ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळे अत्यंत कमी वयात पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय हे कळले होते. आणि त्यामुळेच आमच्याकडे मल्टी प्रॉडक्ट बास्केटचा जन्मही झाला. संकटे आली की आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो किंवा दुसऱ्यांनाच प्रश्न विचारायला लागतो. त्याऐवजी आता अशा वेळी शांतपणे उत्तर शोधायचे. यशाचा तोच हमखास मार्ग असतो. संकट संधी घेऊन येत असतात. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. फक्त समोर दिसतोय त्या प्रश्नापलीकडे पाहायला शिकायचे. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःवरचा विश्वास आणि मनाचे संतुलन कायम ठेवायचे. मग सर्वात समर्पक उत्तर अगदी सहजपणे सापडते. टिप: त्या साहेबांनाही पुढे जाऊन त्यांच्यामुळे आम्ही कशी इतर प्रॉडक्टचीही डेव्हलपमेंट केली आणि चांगला मार्ग सापडला हे काही दिवसांनी सांगितले आणि आभारही मानले. त्यांनीही अगदी मनापासून पुढे आमच्या इतरही कंपन्यांना मदत तर केलीच, शिवाय आजही ते काही लागले तर अगदी आपुलकीने मार्गदर्शन करतच असतात. धन्यवाद. या भागात आज आपण पाहिले मानसिक शांतता, कष्ट करायची तयारी, प्रत्यक्ष कृती आणि त्याला सुबुद्धीची जोड असेल तर 10 दिशा तुम्हाला मोकळ्या असतात. ऑडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.